उरण रेल्वे मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही प्रवासी संख्या तेवढीच असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे। लोकलच्या फेऱ्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। राज्य परिवहन महामंडळानं 3x2 आसन व्यवस्था असणाऱ्या 3000 नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या बसमध्ये 2x2 आसन व्यवस्था आहे। आता जादा आसनांच्या बसमुळे प्रवासी क्षमता आणि महसूल सुद्धा वाढणार आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी भाजपतर्फे अकोल्यामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। शहरातल्या विविध मार्गांवरून मोटरसायकल तिरंगा रॅली काढली। रॅलीमध्ये खासदार अनुप धोत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। पिंपरी चिंचवड शहरातल्या इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेमध्ये बांधलेल्या 29 बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाई होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेनं 31 मे पूर्वी ही नदीपात्रातली बांधकामं पाडून नदीचं मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत। चंद्रपूरमधल्या बल्लारपूरमध्ये वेकोलीच्या सहाय्यक व्यवस्थापकाच्या घरामध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकला। यावेळी चोरट्यांनी धारधार शस्त्र दाखवत 8.5 तोळ सोनं, मोबाईल, प्रॉपर्टीची कागदपत्रे लंपास केली आणि या घटनेमुळे दरोडेखोरांची दहशत वाढल्याचं दिसून येत आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सोलापुरातल्या ढगाळ वातावरण निर्माण झालंय। तसंच पुढचे 7 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत आहेत। नाशिकच्या वेल्होळी शिवारामध्ये हत्यारानं वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला। या तरुणानं त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो स्टेटसला ठेवले होते। त्यामुळे रागातून तरुणाच्या लग्नापूर्वीच्या मैत्रिणीनं तिच्या भावाच्या मदतीनं तरुणाचा खून केला। या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे। 4 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंजाबच्या भटिंडामधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक झाली। आर्मी कॅम्पमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली। हा गुप्तहेर पाकिस्तानी सैन्याला माहिती देत होता। बलोच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली। अनेक दशकांपासून बलुचिस्तानात सुरू असलेली हिंसा, बेपत्ता होणारी माणसं, सातत्यानं मानवाधिकारांचं होणारं उल्लंघन पाहून आपण पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। पाकिस्ताननं पुन्हा एकदा दहशतवादाला समर्थन देत जागतिक समुदायाला धक्का दिलाय। IMF कडून पहिला हप्ता मिळालेल्या $1 अब्ज कर्जाचा वापर पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्यासाठी केला। ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना पाकिस्ताननं 10 लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे। छत्तीसगडमध्ये 21 दिवसात 31 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। छत्तीसगडमध्ये तेलंगणा सीमेवरच्या करेंगुट्टा टेकड्यांभोवती घनदाट जंगलामध्ये कारवाई झाली। या कारवाईमध्ये मोठा दारुगोळा, डिटोनेटर, वैद्यकीय साहित्य, विद्युत उपकरण, नक्षली साहित्य असं 1200 किलोचं साहित्य जप्त केलं आहे। नांदेडमध्ये ट्रॅफिक पोलिसांकडून रिक्षा तपासणीची विशेष मोहीम राबवण्यात येते। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे आणि या मोहिमेमध्ये ग्रामीण परवाना असलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। मुलुंड स्टेशनजवळ झाडाची फांदी कोसळली आणि 2 ते 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले। रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली। त्यामुळे झालेल्या गोंधळामध्ये काही जणांना किरकोळ दुखापत झाली। लोणावळ्यामध्ये जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक अजूनही सुरूच आहे आणि या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली असून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे। तर पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नाशिकमधल्या ओझर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होते। त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। मात्र या ठिकाणी वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे। भिवंडीतल्या कामवारी नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय आणि या नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा टाकत असल्यानं नदीचा नाला झाल्याचं दिसून येत आहे। तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। महाड रायगड मार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय। अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला। दरम्यान गेल्या 4 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलं आणि याचा प्रवाशांना फटका बसतो। यावेळी निसरड्या रस्त्यावरून गाड्या घसरून अपघात होत आहेत। राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% इतकाच पाणीसाठा आता शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक असला तरी राज्यावरच्या पाणी टंचाईचं संकट हे गडद होण्याची शक्यता आहे। सर्वाधिक 38% पाणीसाठा अमरावती इथल्या धरणांमध्ये तर पुणे विभागातल्या धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे 21.52% इतकाच पाणी शिल्लक आहे। सोलापूरमधल्या टाकळी पंपगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं सोलापूर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झालेला। पुण्यामध्ये पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे।
तसंच आता दंड आणि नळ जोडणी सुद्धा तोडण्याचा विचार पुणे महापालिका करणार आहे. शहरामध्ये ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा वापर हा गाड्या धुणं, बागकाम तसंच रस्ते धुण्यासाठी केला जातो तिथल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये 92 गावं आणि 23 वाड्यांना सध्या 155 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 48 टँकर सुरू करण्यात आले आणि जालना तालुक्यात 43 टँकर आणि अंबड तालुक्यात 35 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. 25 मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ 10 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत होता. नाशिकमधल्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे 495 गावांमध्ये 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय आणि जवळपास 2.5 लाख नागरिकांना या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. यवतमाळ नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरच्या सहस्त्रकुंड धबधबा कोरडा पडलाय. त्यामुळे या परिसरात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी टंचाई अशीच कायम राहिली तर या ठिकाणी जलसंकट ओढावण्याची भीती आहे. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मुंबईसह ठाणे, पालघर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे सतर्कतेचाही इशारा दिलाय. परभणी जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसलाय. सेलू, पाथरी तसंच जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, पत्रेही उडाले तर अवकाळी पावसामुळे हळद, भुईमूग अशा पिकांचं नुकसान झालं. सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या तर केळीसोबतच ऊस, आंबा, पेरू, चिकू या पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. भंडाऱ्यातल्या चिचखेडामध्ये एका शेतकऱ्यानं खोदलेल्या बोरवेलला पाणी लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांना नाचून आपला आनंद व्यक्त केला. सिंचनाची सोय होण्यासाठी शेतकऱ्यानं शेतातच बोरवेल खोदलं. नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा फळबागांना फटका बसलाय. पावसामुळे डाळिंब बागांचं सर्वाधिक नुकसान झालंय. जिल्ह्यातल्या 2,500 हेक्टरवर डाळिंबाच्या बागा आता उद्ध्वस्त झाल्यात. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. भंडाऱ्यामध्ये 211 आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. धान खरेदी केंद्र सुरू झालं तर शेतकऱ्यांना या धानाचा पैसा लवकर मिळेल आणि त्यामुळे पणन विभागानं धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. तर लवकरच धान खरेदीलाही सुरुवात होणार आहे. नाशिकच्या येवल्यामध्ये 1,682 कांदा उत्पादक शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत आणि कांद्याला कमी भाव मिळत असल्यामुळे सरकारनं 2022 या वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र काही शेतकऱ्यांचे पंचनामे हे उशिरा सादर झाले तर शेतकरी आता अनुदानापासून वंचित आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मोठी गळती सुरू होतीये. 36 माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेत आणि आगामी महापालिका निवडणुकीत पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातल्या माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना पक्षात आणि भाजपमध्ये प्रवेश करतात. येत्या काळामध्ये पक्षप्रवेश अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 156 दिवस पूर्ण झाले. मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं अजूनही घेतात. बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय. आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय. मध्य प्रदेशमध्ये भाजपचे मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलंय. त्यामुळे कुंवर विजय शाह यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निर्देशानंतर ही कारवाई झाली आहे. संभाजीनगरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी एक वेगळं दालन देण्यात आलंय आणि या ठिकाणी पालकमंत्र्यांकडे येणाऱ्या तक्रारी आणि निवेदनं स्वीकारली जाणार आहेत. यासाठी द्वितीय श्रेणीचे 3 अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. पुण्याच्या ससून रुग्णालयाचे डीन आणि इतर डॉक्टरांना रुग्णालयामध्ये बॉम्ब बसल्याचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातल्या एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून त्या मोबाईलवरून रुग्णालयामध्ये बॉम्ब बसल्याचा हा मेसेज पाठवण्यात आला होता आणि अफवा पसरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली. पुण्यातल्या लोहगाव विमानतळावर DRIनं मोठी कारवाई करत सुमारे 10 कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केलाय. बँकॉकहून आलेल्या दोघांकडून हा गांजा हस्तगत करण्यात आलाय. या दोघांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईमध्ये आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नाशिकमधल्या इगतपुरीमध्ये 3 अधिकारी 5 लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. 2 दिवसांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा टाकून ही कारवाई केली आहे. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यानं नागरिकांना हा दिलासा मिळाला आहे.
रायगडमधल्या रोहा नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. शहरातल्या अनधिकृत टपऱ्या, वाढीव बांधकामं हटवण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातल्या मुख्य रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतलाय. नागरिकांनीही या पालिकेच्या कारवाईचं स्वागत केलं. नाशिकच्या चांदवड परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या कारवाईमध्ये आरोपींकडून 60,000 रुपयांचा 3 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणात चांदवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीतल्या कृषी सहाय्यकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. प्रलंबित विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला. मात्र तरीही 5 अधिकारी यावर सीमांकन करण्यासाठी आलेले होते आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पालघरमध्ये सफाळे विकास कृती समितीकडून बस स्थानकाजवळ आमरण उपोषण करण्यात आलं. पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल गेल्या महिन्यामध्ये बंद केला. या विरोधात सफाळेकरांनी सफाळे विकास कृती समितीच्या नेतृत्वाखाली उपोषण केलं. रायगडमधल्या अलिबाग तालुक्यात सिनायमन्स प्रकल्पासाठी पाणी पुरवठा योजनेचं 400 कोटींचं टेंडर अखेर रद्द केलं. ही योजना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केलेली होती. त्यामुळे खारेपाट शेतकरी संघटनेनं आजचा हा मोर्चा स्थगित केला. याचबरोबर 28 गावांना फिल्टरचं पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं. बदलापूर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात अखेर नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आता या नव्या एसआयटीचं नेतृत्व करणार आहेत. आणि 23 सप्टेंबरला मुंब्र्याजवळ अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी आता ही नवी एसआयटी नेमण्यात आली आहे. अरुण गवळीची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मकोका न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे. मात्र अरुण गवळीला कारागृहातच राहावं लागणार आहे. गवळीसह धाकटा भाऊ विजय अहिर आणि टोळीतल्या 5 सदस्यांची विशेष मकोका न्यायालयानं या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे. नांदेडच्या हदगावमध्ये बनचिंचोलीमध्ये एका तरुणानं पुण्यामधल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. सोशल मीडियावर ओळख करून लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोवंडीतून 6 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आणि हे ड्रग्ज मुंबईमध्ये विक्रीसाठी आणलेलं होतं. गोवंडीतल्या एका घरामध्ये पोलिसांनी छापा टाकला आणि ही कारवाई केली. यामध्ये 6 कोटी 15 लाख रुपयांचं 3 किलो एमडी ड्रग्ज, 2,40,000 रुपयांचा 12 किलो गांजा, कोरेक्स सिरपच्या 36 बाटल्या असा तब्बल 6 कोटी 19 लाख 48,000 रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. जालन्यातल्या अंबडच्या तहसीलदारांचा पिस्तूल जप्त करण्यात आलंय. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेले असताना तहसीलदारांनी पिस्तूलमधून हवेत फायरिंग केलं. त्यामुळे पोलिसांनी तहसीलदारांचे पिस्तूल जप्त केले. तर या पिस्तुलाची फॉरेन्सिकमध्ये आता तपासणी होणार आहे. नाशिकमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या शहर गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली. यावेळी झडतीदरम्यान 9.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली. दोघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये घरावर मोठा दरोडा पडला. या दरोड्यामध्ये 8 किलो सोनं, 40 किलो चांदी लुटल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यांच्या घरी फक्त ड्रायव्हर होता. तर दरोडेखोर रात्री घरात घुसले आणि ड्रायव्हरचे हातपाय बांधून हा दरोडा टाकला. रायगडमधल्या रेवदंडा पोलिसांनी कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून एका तांत्रिक बाबाला अटक केली आहे. मुलीची प्रेम प्रकरणातून सुटका करण्यासाठी 21 विटा वेगवेगळ्या विहिरींमध्ये टाकण्याचा सल्ला या तांत्रिक बाबानं एका दाम्पत्याला दिला होता. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक बाबावर जादूटोणा विरोधी कायद्यानं गुन्हा दाखल केला. सततच्या हवामान बदलामुळे वाशिम जिल्ह्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप अशा तक्रारी वाढल्या आहेत आणि त्यामुळे डेंग्यू, गॅस्ट्रोसारखे रुग्ण वाढलेत. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलत्या हवामानाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसतोय. ढगाळ वातावरणामुळे सर्दी, घसादुखी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात गॅस्ट्रोनं सुद्धा डोकं वर काढलंय. घाटी जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये गर्दी पाहायला मिळते. IITच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून आता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक कागदपत्र संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यंदा पदवी आणि पदव्युत्तरचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. अध्यापक उन्हाळी सुट्टीवर गेलेत, त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली आहे. त्यामुळे निकाल लांबण्याची चिन्ह आहेत. तर यावर उपाय म्हणून विद्यापीठाकडून अध्यापकांना पत्र पाठवलं.
आर्थिक संकटात असलेल्या बेस्टनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलामध्ये वाढ झाली आहे. मात्र प्रवाशांची संख्या ही 31 लाखावरून कमी होऊन 23 लाखांवर आली आहे. बेस्टचे सुमारे 8 लाख प्रवासी आता घटलेत. त्यामुळे बेस्टनं घेतलेल्या या निर्णयानं उपक्रमाला फायदा झाला आहे की तोटा हे आणखी काही महिन्यानंतर स्पष्ट होणार आहे. नांदेडमधल्या बस स्थानक आजपासून पूर्ववत ठिकाणी स्थलांतरित होणार आहे आणि रस्त्याच्या कामामुळे हे बस स्थानक कवठा या ठिकाणी स्थलांतरित केलेलं होतं. त्यामुळे रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं आजपासून बस स्थानक पूर्ववत ठिकाणी स्थलांतरित होईल. मुंबईहून होणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकिटाच्या किमती उद्यापासून वाढणार आहेत. विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणानं प्रवासी सुविधा शुल्कामध्ये वाढ केली आहे आणि हे शुल्क 31 मार्च 2029 पर्यंत लागू राहील. हे वाढीव शुल्क विमान तिकिटामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून उन्हाळी विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. बंगळुरू ते गोरखपूर दरम्यान ही विशेष गाडी चालेल आणि या गाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा असणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल. संभाजीनगर महापालिकेकडून कचऱ्यासाठी शहरातल्या 6 ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी विविध वॉर्डमधल्या कचऱ्यावर अत्याधुनिक पद्धतीनं प्रक्रिया होणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पुण्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीएनं पुढाकार घेतलाय. मुख्य महामार्गांना जोडण्यासाठी रस्त्यांचा आराखडा तयार केला जातो. यासाठी 2.5 ते 3 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. काही गावांमध्ये रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे तर कामही सुरू करण्यात आली आहेत. कल्याणच्या ग्रामीण भागामध्ये गुरवली टिटवाळा रस्त्यावर खड्डे अखेर प्रशासनाकडून बुजवण्यात आले. काळू नदीवर असणाऱ्या पुलाजवळ भले मोठे जीवघेणे खड्डे पडलेत आणि झी 24 तासने ही बातमी दाखवताच तात्काळ हे खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे स्थानिकांनी झी 24 तासचे आभार मानले.